आगतम स्वागतम सुस्वागतम. आद्य गणरायाला आणि सर्व रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून गुढीपाडव्याच्या निमित्ताने महाराष्ट्र मंडळ मिल्वॉकी सहर्ष सादर करीत आहे 2 अंकी धमाल विनोदी नाटक कुर्यात सदा टिंगलम. लेखक शिवराज गोरले, निर्माते स्वाती व सुनीत परांजपे. शिवराज गोरले लिखित 2 अंकी धमाल विनोदी नाटक कुर्यात सदा टिंगलम. कुर्यात सदा टिंगलम. पण काळजी नसावी, शांत चित्ताने बसून नाटक बघायचं. आमच्या घरातली सगळी मंडळी तुमच्या मनोरंजनाकरता अगदी जय्यत तयारीनिशी रेडी आहेत बघा. अहो, गाणं आहे, वाजंत्री आहे, महाराजा नाच सुद्धा आहे. त्यामुळे शांत चित्ताने बसून नाटक बघायचं. अगदी म्हणतो आपण प्ले मोड आणि गेम मोड मध्ये बसून नाटक बघायचं. रामकृष्ण हरी वासुदेव हरी. वाजला वाजला वाजला. हॅलो, कोण? देशपांडे? नाटकात ते देशपांडे? मग त्याकरता नाटकात फोन करा, इथे कशाला फोन करा? नाही नाही नाही, मी हरी बोलत नाहीये. नाही नाही नाही, रॉंग नंबर. फोन ठेवा ठेवा फोन. हा हा, तुम्हाला सांगतो मंडळी, जेव्हापासून हे नाटकाचं फॅड चालू झालंय ना, हे रॉंग नंबर सारखी नुसते येतच राहत आहे. हा, सुनबाई, हो सुनबाई. नाही सुनबाई, मला सांगा, आपल्या दाराबाहेर बोर्ड कोणाच्या नावाचा लावलाय? कोणाच्या नावाचा म्हणजे? आपल्याच नावाचा. आपला लावलाय का नाटकातल्या देशपांडेंचा लावलाय? सारखे त्यांचे रॉंग नंबर येत आहे तिकडे. असं काय करताय? अगदी ठळक अक्षरात लिहिलेलं आहे ना, प्रभाकर देशपांडे. म्हणजे आपला प्रभा हा नाटकात वगैरे काम करायला लागला की काय? चहा घेणार ना? चहा काय घेणारच. अहो, वेळच अशी आहे की चहा हा हवाच. हा पहा आला लिप्टन टायगर चहा. वाघासारख्या मर्दान करता कडक चहाचा फुरफुर स्वाद. लिप्टन टायगर चहा. This part of the program was brought to you by Lipton Tiger चहा. दादासाहेब, तुम्हाला पण या टीव्हीच्या जाहिरातीने अगदी पछाडून सोडलंय बघा. अहो, काय करणार, डोळ्यासमोर सारखं असतं, त्यामुळे बघत बसावं लागतं ना. बरं ते जाऊ दे. आपला अतुल आला का नाही अजून? अतुल? नाही, त्याची येण्याची वेळ व्हायची अजून. आणि आपल्या स्त्रीमुक्ती म्हणजे आपल्या मुक्ताबाई. हो मुक्ताबाई, आज त्याचा कुठेतरी मोर्चा आहे म्हणे बा. काढा मोर्चे काढा. तुम्हाला सांगतो सुनबाई, जोपर्यंत हे लोक मोर्चे काढत नाहीत ना, आपला भारत देश काही सुधारत नाही. चला आजचा जरा पेपर बघूया. बाकी हल्ली हा पेपर घेण्यामध्ये काही पॉइंट नाही. पेपरवाल्यांना छापायला काही नाही, त्याच आणि त्याच बातम्या छापत राहतात. आता नाव आहे सकाळ, वाचायचं संध्याकाळी. आज काही बातमी आहे का बघूया. लग्न विशेष काय म्हणतायत? कोल्हे लांडगे शुभ विवाह. अरे बापरे, मग पुढे जाऊनची पोरं कशी व्हायची? नाही, अरे बापरे, हे काय? लंडन मध्ये भज्जी हवेत. अरे खरंच की सुनबाई. हो सुनबाई, काय हे बघितलं का? लंडन मध्ये भज्जी हवेत. लंडनला भटजी हवे? हा, हो दादा, पण त्याची जाहिरात इथे पुण्याच्या पेपर मध्ये कशाला? अहो, असं काय करताय? पुण्यासारखे जातीवंत भज्जी तुम्हाला आणखी कुठे सापडणार आहेत? पण का हो दादा, तिकडे लंडनला भटजी कशाला हवे? अहो, जाहिरातीमध्ये तसं लिहिलंय ना. हे बघा, लंडन निवासी बटूंच्या मुंजी करता भटजी हवेत. इच्छुक भटजींनी पासपोर्ट फोटोसह अर्ज करावा. फोटो जानवे दिसणे आवश्यक. पण का हो दादा, तिकडे लंडनला कोण मुंज करणार हो? तिथली मुलं काय गोटा घालून हिंडणार आहेत का? असं काय करताय? समर्थ रामदास स्वामी म्हणून गेलेत की नाही? काय? लंडन मध्ये करिता गोटा
आनंदाला नाही तोटा. जय जय रघुवीर समर्थ. हे समर्थ वगैरे नाही हा, हे तुम्हीच म्हटलेलं दिसतंय. काही सांगू नका, हा. म्हणजे सुद्धा वाचून दाखवाल. नाही हो, तसं काही नाही. बरं मला एक सांगा दादा, हा. हे लोक लंडनहून भटजी तिकडे घेऊन जात आहेत म्हणतायत, हा. मग त्यापेक्षा सरळ पुण्याला येऊन मुंज करणं सोपं नाही का हो? अहो, असं काय करताय सुनबाई? अहो, सगळं कुटुंब त्या लंडनहून इथे आणायचं म्हणजे खर्चाचं काम आहे. त्यापेक्षा इकडचा एक भट्टी तिकडे पाठवणं स्वस्ताचं काम आहे. नाही, आता त्यातल्या त्यात काय, पुण्यातलं जर भट्टी असेल ना, एक 4-5 लाडू जास्त खाईल एवढंच आहे. म्हणजे लंडनला भटजी एक्सपोर्ट करायचे म्हणा की. अहो, भटजी काय जानवी देखील इम्पोर्ट करतात. हो? नाहीतर हल्ली जानवी ब्लॅक मार्केटमध्ये घ्यावी लागतात. हा. तुम्ही असे बोलता आहात तसं लंडनला राहून आले आहात. नाही, राहून तर नाही आलोय, पण जाण्याचा मात्र नक्कीच विचार आहे. कोण तुम्ही? मग? लंडनला? हा. आणि कुणाबरोबर जाल? आता या वयात कोणाबरोबर जाईन? एकटाच जाईन म्हणतो. एकटे जाल, तिथे जाऊन करणार काय? करणार काय हा एक मोठा प्रश्न आहे. नाही, आता सुनबाई आपल्याला काय त्यांचा तो काय तो ब्रेक डान्स आणि डिस्को डान्स तर काही येत नाही. अजिबात नाही. त्यामुळे मी तिकडे जाऊन ना भजन कीर्तन करेन. भजन कीर्तन? हा. आणि कुणासमोर? त्या साहेबासमोर करीन आणि त्याला मी हे ऐकवीनच. तुम्हाला सांगतो सुनबाई, आपल्याला जसा त्यांचा तो डिस्को डान्स आणि ब्रेक डान्स वगैरे आवडतो ना, तसं त्यांना आपलं भजन आवडतं, कीर्तन आवडतं, पोवाडा आवडतो. आणि ही सगळी मंडळी आहेत ना, जेव्हा लंडनहून पुण्याला येतात काहीही करत नाही. म्हणजे मुंज करणार नाही, जानवी घालणार नाही, स्तोत्र म्हणणार नाही. पण एकदा लंडनला गेली ना, सगळं काय करतील बघा. तुमचं ते मंगळागौर करतील, हळदी कुंकू करतील, सगळं करतील बघा. या सगळ्यामध्ये आपण काय करणार? आपण भजन कीर्तन करणार. आप जैसा कोई मेरी जिंदगी में आए तो मोक्ष मिल जाए. मोक्ष मिल जाए. आप जैसा कोई मेरी जिंदगी में आए तो मोक्ष मिल जाए. मोक्ष मिल जाए. देवा तुझे फार हो उपकार आमच्यावरी आहे अपार. प्रत्येकाचा तू कर बेडा पार. तुझा आता आमचा माय बाप आहे. तो मोक्ष मिल जाए. पांडुरंगा मोक्ष मिल जाए. आप जैसा कोई मेरी जिंदगी में आए तो मोक्ष मिल जाए. पांडुरंगा मोक्ष मिल जाए. दादा, हे काय हो? आता हे झालं त्यांच्या पद्धतीचं गाणं. आता मी तुम्हाला एकदम असं इंडियन पद्धतीचं गाणं ऐकवतो बघा. अरे बापरे, मला काम आहे. आप जैसा कोई मेरी जिंदगी में आए. आप जैसा कोई मेरी जिंदगी में आए. पांडुरंगा 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 पांडुरंगा. आला फोन आला. फोन काही थांबत नाही. हॅलो, पांडुरंग हरी. नाही हो, मी हरी बोलत नाहीये. कोण? सुनीता देशपांडे. लंडनहून फोन आहे. एक सेकंड थांबा. सुनबाई, ओ सुनबाई. काय झालं दादा? अहो, लंडनहून फोन आहे तुमच्याकरता. लंडनहून? बघा. आधी काही बोलायचं असतं का? श्री गणेशानमा बोला. मला विचारलं. अहो, नाव गाव पत्ता फळफूल सांगा सगळा. काही ऐकू येत नाहीये. अहो, लंडनहून फोन आहे, मोठ्यानं बोला. हॅलो.
हळू 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 हळू. लंडनहून नाही नाही, मी आपली पुण्याहूनच स्पीकिंग. कुठून? थांबूर्णा? अच्छा, हो 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 हो, आलं लक्षात. हो, आता आलं लक्षात. हो हो, हे निघालेत ना घरून. हो, पोहोचतील लवकरच. हो हो, भेटू. हा, बर, ठेव फोन. हा, ठेवते. हा, काय दादा, हा, तुम्ही घाबरूनच ठेवलं मला. का? लंडनहून कुठे फोन होता? मग भांबुर्ड्याहून होता. भांबुर्ड्याहून? हो. आता लंडन ते भांबुर्डा नवीन एअरलाईन केव्हा चालू झाली? अहो, तसं नाही, मग ह्यांचे मित्र यायचे बापट. बापट? हो, तेच. हा, ते महिनाभराकरता लंडनहून भारतात आले. बर. आपल्याकडे 8 दिवस राहायला यायचे. बर. हे त्यांना सांगायला गेले. वा, छान छान हा. छान. बघा बघा कोण आले ते बघा. हा, कोण आलंय? मुक्ताबाई. मुक्ताबाई का? या. या मुक्ताबाई. स्त्रीमुक्ती चळवळीचा, विजय असो, पुरुष प्रधान संस्कृतीचा विजय असो. अशी मज्जा आली दादा. हा? आम्ही स्पर्धा बंदच पाडली. स्पर्धा? कसली स्पर्धा? ब्युटी कॉन्टेस्ट, सौंदर्य स्पर्धा आम्ही बंदच पाडली. बंद पाडली का? वा वा. अरे, तुम्हा आजकालच्या मुलींना ना बंद पाडण्याशिवाय काही येत नाही बघ. हा, सुनबाई सगळं बंद, पोरी तेवढ्या चालू. अगं आई, मोर्चा असा सॉलिड झाला. स्पर्धेत भाग घेतलेल्या पोरींनी नुसता पळ काढला, पळ. काय नेसत्या वस्त्र निश्चय? काय म्हणजे त्यांनी वस्त्र नेसली होती ना, म्हणजे सौंदर्य स्पर्धेत भाग घेणाऱ्या पोरी होत्या म्हणून म्हटलं. काय विषाद आहे. काय पुन्हा वस्त्र नेसतील याची? नाही पुन्हा स्पर्धेत भाग घेतील याची? म्हणजे मला सांग, या स्पर्धेत भाग घेणाऱ्या पोरी चिकण्या होत्या काय का? आम्हाला काय माहिती. म्हणजे तू सोडलीस तर बाकीच्या पोरी चिकण्या होत्या का? आमचं कुठे लक्ष होतं. तुमचं कुठे लक्ष होतं? आमचं लक्ष त्या पोरांकडे होतं. पोरांकडे. वा वा वा. अगं आई, तसं नाही. काही टार्गेट पोरं उगाच आमच्या समोर येऊन शाईनिंग मारत होती. शायनिंग. शायनिंग शायनिंग त्यांचं नवीन हत्यार आहे सुनबाई. तू बोलत राहा बोलत राहा. मग राणीबाई म्हणाल्या, धर्मवाक्य काय म्हणाल्या तुझ्या राणीबाई? हेच की चांगलं बघून घ्या त्या पोरांकडे म्हणून. म्हणून तुम्ही बघितलं? मग वा, गांधीजींच्या आत्म्याला शांतता मिळाली असेल तुला सांगू. ए आई, एक कप चहा आण ना. सकाळपासून ओरडून ओरडून घसा गेला बघ माझा. अगं बाळा, मग एवढं ओरडायचं कशाला? पण आई, ओरडल्याशिवाय स्त्रिया मुक्त कशा होणार? हो गं बाई, ओरडावंच लागणार आहे तुला. मग आणा सुनबाई चहा आणा. अहो लष्कराच्या भाकऱ्या भाजून आल्या मुलगी. बरं वाटतं मला एक सांग, तुझं सौंदर्याशी एवढं वाकडं का? दादा, हा, आमचं भांडण हे सौ. गले में खिचखिच गले में क्या करू? दादा, हा, दादा, हा. आमचं भांडण हे सौंदर्याशी नाही, मग? सौंदर्याच्या बाजाराशी आहे. सौंदर्याच्या बाजाराशी का? वा वा. मग मानके तुला उद्या देखील एक मोर्चा काढावा लागणार आहे. दिवा, उद्या काय दादा? उद्या पुरुषांची शरीर सौष्ठव स्पर्धा आहे. पुरुषांची शरीर सौष्ठव स्पर्धा. इथे कशाला मोर्चा? अगं ते सुद्धा सौंदर्याचं प्रदर्शनच की नाही? हा? असेल, पण तिथे बायका जात नाही वखवकलेल्या नजरांनी पाहायला. अगं त्यांना कुणी अडवलंय का? त्यांची हिंमत जाऊन नसेल म्हणणं. हा. असं कसं म्हणता तुम्ही दादा? का? तुमचं आपलं काहीतरी. का? आता शरीर सौष्ठव हे. बोलत राहा मंडळींकडे भरपूर वेळ आहे. बस याच्यावर बसले तर बघा. तू बोलत दादा, राहा. शरीर सौष्ठव हे. राणीबाई, आठवलं. राणीबाईंचं नाव घेतल्याबरोबर आठवलं. हा. शरीर सौष्ठव हे कमवावं लागतं. हा, सौंदर्य हे कमवावं लागत नाही, टिकवावं लागत नाही. तुला सांगतो मानके,
सौंदर्य प्रेझेंट करणं ही सुद्धा एक कला आहे बघ. हा. असेल, पण बघणारे सगळे ती कला बघण्यासाठी जात नाही. भंकस साले. अगं वेडी मुलगी, संभाजी पार्क मध्ये प्रत्येक जण पार्क बघायला जात नाही म्हणून काय तिकडची झाडं झुडपं तोडून टाकायची? हा? जाऊ दे दादा, तुमच्याशी बोलण्यात काही अर्थ आहे का? हे जाऊ दे, तुला उद्या देखील एक मोर्चा काढावा लागणार आहे. का बरं? उद्या पोरांची स्पर्धा आहे. पोरांची कसली? सुदृढ बालक स्पर्धा. तिथे नेऊ मोर्चा? लय मानते, तुला मुलांचं गोंड शरीर बघणं तुझ्या दृष्टीने गैर नाही. नाही. पुरुषांचं शरीर सौष्ठ तुझ्या दृष्टीने गैर नाही. नाही. मग बायकांचं कमनीय शरीर बघणं तुझ्या दृष्टीने गैर का है? कोई जवाब तुम्हारे पास? नाही. नाही. नहीं ना? अब मैं तेरे को एक गम्मत सुनाता हूँ. सांगो सांगो. बघा सुनबाई, बघा कोण आलंय. हे मानके बघ गं, कोणाचा फोन येते बघ जा. हा. हॅलो, कोण? प्रभाकर देशपांडे? नाही नाही, घरी नाही आहेत. अय्या, तुम्हीच बोलताय? हो, मी तुमचा आवाजच नाही ओळखला. पोहोचलात, नशीब. हा, काही सांगू नका मला तुमच्या गाडीचं. खटाऱ्या मिली नुसती. तो कबाडी सुद्धा घेणार नाही, लक्षात ठेवा. हो, लवकर या. चांगलं जाऊ. हा, ठेवते. हा. काय सुनबाई, हा? अहो, इतकी वर्ष झाली तरी साधा नवऱ्याचा आवाज तुम्हाला ओळखता येत नाही? हा? कसा येणार दादा? हा. आई बाबांना बोलूनच कुठे देते? का? लग्न झाल्यापासून आईने बाबांचा आवाज फार बंद करून टाकला. बर. असं आवाज मला सांगत होते. गधडे. झालं, हे पोहोचलेत. पोचले का? भांबुर्ड्याला. तुम्ही कुठे पोचवायला निघाला होता? एक मार्के इकडे. हे बघ, आपल्याकडे 8 दिवस आता बापट मंडळी राहायला यायची आहेत. कोण बाबा? लंडन निवासी बापट, सध्या मुक्काम भांबुर्डे. हा. अगं, यांचे चांगले मित्र आहेत ते. पण आम्ही कधी पाहिले नाही ते. कसं बघणार? अगं, आधी ते तिकडे दिल्लीला होते, मग तिकडून लंडनला गेले, तिथल्या एम्बसी मध्ये. काय मज्जा आहे ना बापटांची. हो दादा. म्हणजे आधी दिल्ली, मग लंडन आणि मग एम्बसी. तुला सांगतो मांडके, त्यांची बायको जेव्हा त्या नळावर पाणी भरायला जात असेल ना, सगळ्या बायकांना अशी डुचकी सारखी सांगत असेल बघ, आमचे हे की नाही लंडनला असतात म्हणाव एम्बसी मध्ये. काहीतरीच काय बोलू नका. का? त्या कशाला यायचे तिथे पुण्याला नळावर पाणी भरायला? का? त्या तिकडे सेटल झाले एम्बसी मध्ये. सेटल झालं का? वा वा वा, छान छान. म्हणजे त्यांचे यजमान काय तिकडे वॉचमॅनचं काम करतात का काय? जाऊ द्या हो. हे मानके, उठ. आवर. हे पहा, सगळं पुस्तक पसारा फिरून दिलेलं आहे. हा. आवर ते मी सकाळपासून. स्वच्छ सुंदर मुंबई पुढं. चला आवडा आवडा. जा, आत नेऊन ठेव. आणि काय ग, आटपले की नाही तुझे मोर्चे? पुढच्या रविवारी शेवटचा. अजून आहेच? आता शेवटचा मोर्चा पुढे. डेक्कनवरच्या पोस्टरवर. तिथे जाणार तुम्ही मोर्चा घेऊन? अगं आई, अश्लील पोस्टर काढून टाकायची आहेत ना म्हणून. हं. त्यांचे मोर्चे काही संपत नाहीत. डेक्कनवरच्या पोस्टरवर. अरे वा 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 वा. माणके आले. ये इकडे लवकर. आले. अरे सांग, हे अश्लील पोस्टर कसलं ग? सोनबाई, हो? घरात बरीच काम असतील की नाही तुम्हाला? हो, आहेत ना. का बघू तुम्ही? हा, हे अश्लील पोस्टर कसलं ग? इज्जत लुटो मगर प्यार से. अरे वा वा वा. थांब, आलोच मी. हा हो. हा. तुम्ही कुठे चाललात? तुम्ही ते पोस्टर फाडायच्या बघून येतो. शी, तुम्हाला ते तसलं पोस्टर कशाला बघायचं? अरे तुम्ही लोकांनी बघितलंच ना ते. ते पाहिलंय. मग तुम्हाला कसं कळलं अश्लील आहे ते? राणीबाई म्हणाल्या. म्हणजे त्या डुचकीने तरी नक्कीच बघितलं की नाही? दादा, त्या नेहमीच पाहत असतात, कुठे काही अश्लील दिसतं का ते. तुला सांगतो मानके, तुमची ही राणेबाई आहे ना, नंबर 1 नंबरची डॅम्बिस बाई आहे. सगळी चांगली कामं स्वतःकडे करून ठेवलेली आहेत. तुला सांगतो, ही जर सगळी कामं मला दिलीत ना, मी सुद्धा तुमच्या त्या स्त्री मुक्तीमध्ये सहभागी होईन. स्त्री मुक्तीचा विजय असो. धन 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 घटन घटन धन धन धन. घटन घटन. गणपती बाप्पा. हो ना. हे नवीन. बघा बघा कोण आलाय बघा.
बघून आलाय का? वा वा वा, या. मी असा कसा वेगळा मी असा कसा वेगळा हे काय खोबरं अरे कुणाच्या आबरूचं खोबरं देते? नाही हो, आमच्या ऑफिसमध्ये ना आज नवीन नारळ आला म्हणून कॉम्प्युटर बोर्डला त्याचं खोबरं. काय? आमच्या ऑफिसमध्ये नवीन कॉम्प्युटर आणला म्हणून नारळ फोडला आणि त्याचं. आणि तो नारळ तू घरी घेऊन आलास? हो, अगदी बापाच्या वळणावर गेलायस ना. काही हरकत नाही सुनबाई, आज मस्त नारळाची चटणी करा संध्याकाळी अगदी. टेम्कोच्या सौजन्याने. झणकास टेम्को. म्हणे कम्प्युटर समोर नारळ फोडला. कम्प्युटर म्हणजे काय म्हसब आहे का नारळ फोडायला? अगं मांडके, तुला माहिती नाही, भारतातले कम्प्युटर अतिशय चावट आहेत. जोपर्यंत त्यांना तू फुलं नारळ अक्षता अर्पण करत नाहीस ना, काही आउटपुटच येत नाही ते. तसं नाही दादा. मग कोचो दादा. हे माणके, शेवटी तो श्रद्धेचा भाग असतो की नाही? श्रद्धेचा भाग का? मग मला एक सांग, त्या कम्प्युटर समोर तुम्ही काही स्तोत्र वगैरे म्हटलीत का नाही? मनोजवम मारुततुल्य वेगम. कम्प्युटरा बुद्धिमत्ता वरिष्ठ. माणके, ए जा रे शाणादान. ते मोठ्या मोठ्या शास्त्रज्ञांनी एवढे सगळे शोध लावले, त्यांनी सुद्धा देवावरती विश्वास ठेवला होता. बर, असं का? मग मला एक सांग, आपल्या पुण्याच्या गल्लीबोळामध्ये अगदी ठरवून या बायका अंगामध्ये येऊन हिंडत असतात बघ, अगदी ते फू 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 करत, हा? त्यांनी कसे काय नाही शोध लावले? जाऊन दे ना, मी तुम्हा दोघांच्या नादाला लागत नाही. मी पहिल्यांदा जाऊन वॉश घेऊन येतो बघा. ए तू कुठे चालला वॉश घ्यायला? हो ए, बाय. का म्हणून? वॉश मी घेणार. का म्हणून? लेडीज फर्स्ट. माणके गधडे. लेडीज फर्स्ट. तुम्हाला सांगतो मंडळी, जिथे स्वार्थ आहे ना तिथे लेडीज फर्स्ट. आता मी तिला म्हटलं असतं की जाऊन त्या विहिरीत उडी मार, म्हणालीस ती का लेडीज फर्स्ट? दादा 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 ए, दादा. माणके, माणूस हात वाजवला. भांडू नका. काय झालं सांग, काय झालं सांग मला. दादा हा, हे काय आहे? तुला माहिती नाही? नाही मला तरी कुठे माहितीये. आण बघू. हे घ्या. म्हणजे मला वाटतं ह्याला चेस्ट एक्सपांडर असं नाव दिलेलं आहे. हळूहळू. अगं हळू नाही, ताणल्याने तुटतं ह्या तत्वावर ते आधारित आहे. घे. दादा हा व्यायाम सोडून करावा लागतो? अगं चोरून व्यायाम केल्याने छाती पण चोरून वाढते असं म्हणतात. हा. असं म्हणून हा सारखा सारखा आरशासमोर उभा राहून छाती फुगली का असं बघत असतो. बर. ए, माणके, तुझ्यासारखा ना आरशासमोर नखरे नाही करत मी. पण मी कशाला बघते सारखी सारखी आरशासमोर? हा? मला चांगलं माहितीये मी कशी दिसते ते. वा. मला माहिती मी कशी दिसते, चांगली चाकणी दिसते ती. सकणी नाही काही चिकणी म्हण चिकणी. वा. दादा हा? त्याचे मित्रच म्हणतात मला चिकणी. बर. परवाच तो ढापण्या काय म्हणाला ढापण्या म्हणत होता अतुलची बहीण काय चिकणी दिसते म्हणून. अगं मानकी, अशा गोष्टी आपण ऐकू नयेत. पण मी ऐकावं म्हणून म्हणत होता तो. म्हणून तू ऐकलंस? मग? वा. दादा हा? ह्याच्या कंपनीतले सगळे एक नंबरचे झंपक आहेत. जंपर. सारखे माझ्या कॉलेजपाशी घोटाळत असतात. बर. ए, त्याला काय दुसरे काम देते का तुझ्या कॉलेजमध्ये घोटाळायला? आहेत ना आठवडाभर काम आणि गुरुवारी धंदे लाईनी मारायचे. हा? दादा हा? माझे ते इंडस्ट्रियल पडी इंडस्ट्रियल पडीक का? वा. रोज माझ्या कॉलेजवर हजेरी लावत असतात. क्यों भाई क्यों? माझी सकाळची लेक्चर संपली की लगेच लागतात त्यांच्या स्कूटरी बाहेर. ए, तू बघते कशाला का त्यांच्याकडे? ए, असं कसं? अरे दर्शनाला आलेल्या भक्तांना एखादा तरी कृपा कटाक्ष नको का द्यायला? हा? सुट्टीच्या दिवशी पण दाड्या घोटून ए, माणके, भांडू नका. काय झालं सांगा, काय झालं? दादा, ते मुलींनी वाचण्यासारखं पुस्तक नाहीये. मुलींनी वाचण्यासारखं नाहीये. मुलींनी वाचण्यासारखं नाहीये. मुलांनी वाचण्यासारखं तरी आहे ना. अरे इथे केवढा मोठा मुलगा. हा? मांडके बघू, चल ये. काय लिहिलं या पुस्तकात बघू जरा. ये इकडे. बायका पुरुषात काय बघतात? काय बघतात दादा? थांब जरा, चष्मा पुसून घेतो नाही तर अक्षराचा गोंधळ नको व्हायला.
बायका पुरुषात काय बघतात. दादा ते पुस्तक इतकंसं चांगलं नाहीये हो. चांगलं नाहीये तर तू कशाला वाचतोस? ए तुला काय करायचंय? मला काय करायचंय म्हणजे माझ्या कॉट खाली कशाला लपवून ठेवतोस? ए मी तुला सांगून ठेवतो. ए मी तुला हे बघा, सांगून हे ठेवते. बघा, हे चुकीचं आहे. काय? मला जर अशी पुस्तकं लपवायची होती स्वतःच्या खटखाली लपवायची, नाही तर माझ्या खटेखाली लपवायची. म्हणजे सुरक्षित राहिली असती म्हणून म्हटलं. मानके मुलींनी हे वाचण्यासारखं नाहीये. तू मागव, जा जा तिकडून, जा जा. ठीक आहे दादा, हम्म. मी जाते आणि ह्याने माझ्या कॉट खाली अजून काय काय लपवून ठेवले ते सगळं घेऊन येते. एखादं रेखाचं पोस्टर असलं तर घेऊन ये. मागे जास्त सांडपाणी करू नको, तुला सांगून अरे ठेवतो. अरे अतुल माणिक गेली, ये ये ये, आपण दोघं जाऊ वाचूया हे पुस्तक. तुला सांगतो अतुल, अरे माझ्या तरुणपणी जर पुस्तक मिळालं असतं ना एव्हा मी काहीतरी करून बसलो असतं रे. हा तो भरदार छातीचे पुरुष स्त्रियांना आवडतात. अच्छा अच्छा, म्हणून तो चेस्ट एक्सपांडर का काय? बर. नाही आपला सहजच. अच्छा सहजच काय? बर बर. ज्या पुरुषांच्या छातीवर केस आहेत त्या पुरुषांना स्त्रिया चक्क भुरळतात. काय रे तुझ्या, अरे छाती वाढवण्याकरता तो चेस्ट एक्सपांडर घेतला समजू शकतो, पण तुझ्या त्या छातावरती केस नाही त्याचं काय? आठवलं मला. डाबर आवला तेल है सुगंधी गुणकारी, केसांना करते दाट काळे लांब भारी. डाबर आवला तेल. अरे छातीवरती केस यावेत म्हणून ते डाबर आम्हाला केस तेल सारखं लावत असतोस की नाही? केस? कसली केस? गेस. अच्छा, केस. आपल्याकडे आज पाहुणे येणार आहेत की नाही? हो. त्यांच्या समोर कसं वागायचं, त्या गेस्ट समोर कसं वागायचं, कसं बोलायचं हे त्याला मी सांगत होतो. का? अतुल तुला काही प्रश्न असतील मला विचारत जा. हा मोरे अतुल, तुला खरंच काही प्रश्न असतील ना दादांना विचार. दादांना एक म्हणजे सगळं माहितीये आणि दादांजवळ भरपूर वेळ आहे. है की नाही? बरं कसलं पुस्तक आहे ते दादा? गांधीजींचं आत्मचरित्र आहे, पाहिजे? अतुल, वेड्या. कसा हा बोल- सुनबाई, कळवण्यास अत्यंत आनंद होतो आहे की आपला अतुल हा लग्नाला आलेला आहे. झालं, तुम्ही त्याच्याही मागे लागलात. अहो सुनबाई, मागे लागायची वेळ आहे आता, नाहीतर सगळ्या पोरी लागतील त्याच्या मागे. हा अहो पण घाई कशाला आता? अहो हा गडी हातघाईवर आलाय. नाही आता कसं माहितीये का, मी मुली बघायला मोकळा. तुम्ही? म्हणजे अतुल करता मुली बघायला मी मोकळा. ते जाऊ द्या. बरं मी तुम्हाला सांगायला विसरली, तुम्हाला ना 8 दिवस मुलांच्या खोलीत शिफ्ट केलंय. का तिकडे काय डीडीटी मारायचं का काय? असं काय करताय? ती बापट मंडळी यायची आहेत ना. अशी किती मंडळी येणार आहे? 3. मिस्टर बापट, मिसेस बापट आणि त्यांची मुलगी. अच्छा, म्हणजे मिस्टर बापट, मिसेस बापट आणि त्यांची मुलगी. हो. अरे वा 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 सुनबाई, अहो मुलगी स्वतःच्या पायानं दारात चालत येते की. हॅलो, लागला तुम्ही सुतावरून स्वर्ग गाठायला. अहो सुनबाई, सूत सोडा स्वर्ग सोडा. हो हा. इतका विचार हा. करा, ही बापट मंडळी एका महिन्याकरता पुण्याला येत आहे, याचा अर्थ मुलीला लग्न कर्तव्य आहे. हे? म्हणजे असा विचार करा की बापट मंडळी एका महिन्याकरता पुण्याला येणार, हो. मुलीचं लग्न जमवणार हा. आणि मिस्टर अँड मिसेस बापट लंडनला रिटर्न. जाताना एका तिकिटाचा खर्च कमी, आडनाव बापट. नाही तुमचं बरोबर आहे. बहुपट्टी अलका काळी का गोरी हे आपल्याला ठाऊक पण नाही. अलका नाव तर सुरेख आहे. आता राहिला प्रश्न रंगाचा, तर इतकी वर्ष लंडनला राहून चेहऱ्यावरती सारखं बर्फ पडून पडून ती गोरी झाली असेल की नाही? नाही ते बरोबर आहे, पण आधी येऊ तर द्या त्यांना. अहो येऊ द्या म्हणजे कसं, आपली जय्यत तयारी हवी. हा. अहो अतुलच्या मुलीविषयी आणि लग्नाविषयी काय कल्पना आहेत आपल्याला समजून घ्यायला नको का? हो. त्यांना माहितीये का आपला अतुल लग्नाचा आहे ते? हा? नाही. नाही आता ही मंडळी आली तर आपण काय त्यांच्यावरती त्या बेळगाव सीमा प्रश्नावरती चर्चा करणार आहोत का? नाही. नाही ना. तेवढा वेळ आहे का आपल्याकडे? नाही ना. अतुलला बोलवा. अतुल, धीर धरी धीर धीर धरी धीर धरी. अतुल ये 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 ये. बरं काय करायचं? बसा या इथे. अतुल शेठ या.
गांधीजींच्या पुस्तकाबद्दल बोलायला बोलवलं नाहीये. बसा. हा. बरं अतुल शेठ, कसं काय चाललंय? एकदम मजेत, हा, नोकरी काय म्हणते? एकदम फर्स्ट क्लास. प्रमोशनचे चान्सेस? हे आता पुढल्या महिन्यात. तुला म्हणे बायको गोरीच हवी. हो. पकडला की नाही? हरकत नाही. थोडक्यात काय, बायको गोरी हवी. बायको नाही, बायको गोरी हवी, पण त्याची इच्छा जशी आहे ना तशी माझी पण इच्छा आहे. मला पण सुंदरीच हवी. वा, व्हेरी गुड. नाही म्हणजे काय, पुढे मुलांच्या रंगाचा प्रश्न येत नाही. मुलांच्या रंगाचा प्रश्न का? वा. हो, मी सहजच विचार केला. अच्छा, सहजच का? थोपडी मारू का? एवढा पुढचा विचार करतो? काही हरकत नाही. थोडक्यात काय, मुलं गोरी हवीत. अहो मुलं नाही, बायको गोरी हवी. अहो सुनबाई, असं काय करताय? बायको गोरी असेल तर मुलं ही गोरीच होणार. न्यूटनचा जगप्रसिद्ध सिद्धांतच येतो. बरं आतून मला एक सांग, तुझी पुढची अट सांग. काय आहे? देखणी हवी. ये होईल का? अशी ठोस कल्पना पाहिजे. बायको देखणी हवी. मला पण सून देखलीच हवी. चला सुनबाई, म्हणजे यंदा तुमच्या तरी सुनबाई देखण्या येणार. टोमणे कळतात. गंमत केली हो, गंमत केली. आतून पुढची अट सांग. चला. मला लांब केस हवेत. अरे मग गधडे वाढव ना. अहो मला मुलीचे केस लांब हवे. अच्छा, मुलीचे केस लांब हवेत का? बर बर बर. अतुल, पण आजकालच्या मुलींना शक्यतो बघ तसे छोटे छोटे बॉबकट सारखे केस ठेवतात. तुझी ही अट मला जरा मान्य होणं कठीणच दिसतंय बघ. याचा अर्थ सुनबाई, ही अलका बापट जर बॉबकट निघाली तर पत्ता कट. ही अलका बापट कोण? अरे अरे 8 दिवस आपल्याकडे राहायला यायची आहे. राहायला? हो. लंडनहून. लंडनहून? अरे लंडन तिकडे नाहीये. लंडन असं डाव्या खालती आणायला गेलं की तर पायथ्याशी लंडन तिकडे. हा. अरे म्हटलं ना सुनबाई, मुलगा लग्नाला तयार आणि उभा आहे. आता बसशील. यालाच काय म्हणतात माहितीये का? गंगा आली रे अंगणी अंगणी. कसली गंगा? अरे गंगा बापट. गंगा बापट नाही हो, अलका बापट. तेच ते, अलका बापट. बरं अतुल, पुढची अट सांग. सांगू? सांग. मुलीला चष्मा नसलेला बरा. अरे गधड्या, तुला येतो? ते अरे काय नाही, चष्मा तुटला का फोडला का टाकून दिलास? काय केलं? घातलाय. अरे घातलं तर मला का नाही दिसत आहे? अहो दादा, आजकाल डोळ्यावर चष्मा लावत नाहीत. अरे बापरे, जागा बदलली की काय? मला कसं कोणी नाही सांगितलं? अहो, तसं नाही, आजकाल त्या काचा घालतात. काय म्हणतात रे त्याला? कॉन्टॅक्ट लेन्सेस. हा, त्याने ते घातलेत बरं का? बरं. म्हणजे थोडक्यात काय, तुझा चष्मा तिच्या चेहऱ्यावर येऊ नये म्हणून तयार आहे ना? वा, तुम्हाला सांगतो आता येऊच रे, त्या अलका बापटला येऊच दे आता. परवा ते भास्कर शास्त्री पण हेच म्हणत होते. भास्कर शास्त्री? कोण रे भास्कर ते असं म्हणाले की अलका बापटला येऊ दे म्हणून? हो, नाही म्हणजे ते म्हणत होते की पुढल्या महिन्यात येणारं प्रपोजल माझ्यासाठी लकी असेल म्हणून. हो. लकी म्हणजे? लकी म्हणजे माझ्या दृष्टीने चांगलं. बरं. हो. चांगलंय चांगलंय. पण हे भास्कर शास्त्री कुठे राहतात रे? अरे ते भास्कर शास्त्री म्हणजे तेच ना, ते त्या मोदी गणपतीच्या समोर राहतात ते. अच्छा. करेक्ट करेक्ट करेक्ट. तू त्यांना हात दाखवायला गेला होतास? हो, बराच ना दाखवले ना. या भास्कर शास्त्राला कोणीतरी हात दाखवायलाच पाहिजे. हे अशी भविष्य सांगतो. हा? अहो मी असा हात नाही दाखवला. मग? मी असा हात दाखवला. अच्छा, असा काय म्हणाले भास्कर शास्त्री? नाही, ते म्हणाले की पुढल्या महिन्यात येणारं प्रपोजल माझ्यासाठी लकी असेल. वा. काय लकी म्हणजे काय? लकी म्हणजे चांगलं. ते म्हणत होते योग आहे. म्हटलं ना सुनबाई, यंदा योग आहे. आता तुम्ही फक्त सुयोग मंगल कार्यालय तेवढं गाठा. बरोबर आहे बरोबर आहे. चांगलं आहे. नाही, आणि अलका बापटला तर येऊच द्या हो, कारण आता आपली तयारी पाहिजे जन्नात एकदम. हा. हो, म्हणजे काय? बरं, मी काय म्हटलं,
आपल्याला ती तयारी करावी लागेल आहे ना ते लोक यायचे अहो, बघा. तयारी म्हणजे कशी? अहो आपली मुलाकडची बाजू तोंडाला येईल ते मागू आपण. हा. काय मागणार आहे तुम्ही त्यांच्याकडे? अतुल आपली एक अट आहे बुवा. बोला. लग्न लंडनला झालं पाहिजे. क्या बात है. हा. दादा जेव्हापासून ती जाहिरात वाचली आहे तुमच्या डोक्यात लंडन गेलेलं दिसत नाहीये. जाहिरातीचं सोडा हो, आपली पोराकडची बाजू हा. तोंडात येईल ते आपण मागूया. हा. छान, मागा मागा काय. आपण एक काम करूया, आपण सगळेजण ना एसटीने लंडनला जाऊया. दोन्ही बाजूनी बोर्ड लावता येतो, बापट देशपांडे वराड पार्टी. शिवाय कन्सेशन मध्ये तिकीट पण मिळतं. हा. बरोबर बरोबर. आणि बोंबलायचं का? आणि बोंबलायचं ढंटराय. बोंबलायचं बोर्डावर लिहायचं नाही, लक्षात ठेव. हा. हो दादा मला एसटी लागते. तुम्हाला एसटी लागते, तुम्हाला खडकीला उतरून टाकू आपण. हा? नाही एक काम करू, आपण ना चांगलं ट्रक करून जाऊया एसटी लंडनला. हा मस्त ट्रक. नाहीतरी ही ट्रक रेल्वे फाटकावर कुठेतरी पडलेली सापडते, हा. नाहीतर ती ट्रक कुठेतरी खड्ड्यात गेलेली तरी सापडते. टेम्पोनी जायचं का? टेम्पोनी. अरे जकास टेम्पो. नाही तर आपण असं करायचं का आपण सगळे ना बैलगाडीने जाऊया लंडनला. उत्तम कल्पना सुनबाई, उत्तम कल्पना. याच्या पोराच्या भाषापर्यंत आपण नक्की पोहोचू तिकडे. हा. असो मी काय म्हंटल, हा. आता सगळं आवडतं घ्या. हा. ती सगळी मंडळी यायची आहे. हा. हे गेलेत त्यांना आणायला. अच्छा म्हणजे गेले ते हा. येणार ते, हा. म्हणजे अगदी ठरवून चुकामक होणार असं दिसतंय. हे असं आहे तुमचं. वेळेवरती काहीतरी असं वाकडं तिकडं बोलून जा आणि गडबड करा म्हणून सांगावं लागतं. अहो सुनबाई, आपली मजा म्हणजे कशी आहे, भारताच्या स्लो गोलंदाजीप्रमाणे हळू हळू मणिंदर सिंग सारखी. काय काळजी करू नका. हा. आले का? आले वाटतं. अतुल, ती मंडळी आली आहे. तू हे काय काय घातलाय? सर कारकुंडा नाहीयेस तू, इंजिनियर आहेस टेम्पो मध्ये. हे बघ, आणि ती कोकणस्थ मंडळी येतात तिकडे. ती कोकणस्थाना सारखी देशस्थाना घेऊन काढून बोलतात. ह्या वेळेला त्यांना दाखवूनच द्यायचं, देशस्थ हेच खरे चांगले. आलं लक्षात? आवरायला घे चलावर सगळं. ठेव नीट नीट ठेव सगळं. हा ठेव. अरे तू गेला होतास ना आणायला? अरे मग आलेच त्याने बघून ये ना. जा बघून ये जा. येते नसते लोक मंडळी. थांबा. अरे तूच गेला होतास ना? हो तेच तुझ्या चेहऱ्यावर थोडं प्रश्नचिन्ह काय आहे? तेच आलं आलं का नाही ते? आले आले आले. वेलकम टू इंडिया, वेलकम टू इंडिया. Oh, thank you very much. Thank you very much. I am Neelakanta Hare Rama Baba. Glad to meet you, Mr. Bapat. Glad to meet you. Oh, thank you very much. How do you do, sir? I am. Thank you very much. Very difficult language. Very complicated English language. I'm telling you. Doesn't matter. You'll understand by tomorrow, you know. उद्यापर्यंत समजेल असं म्हणताय. And my Leela. हा? My Leela. लंडन वरून आणखीन एक लीला आणली वाटतं. हा? And one Oh, more. nice to meet you, हो, sir. लंडन वरून एक मोर पण आणले. Oh, nice to meet you, Mrs. लीला. Nice to meet you. One more. लंडन वरून इतर एक मोर पण आणले असं वाटतंय. I'm saying my daughter. यांच्या धोत्राचा काही प्रॉब्लेम झालाय का? No, I'm saying my daughter. युअर डॉटर. येऊ द्या. कम ऑन. वेलकम डॉटर. वेलकम. येऊ दे. तुझे देखा तो प्यार होता है दीवाना. नमस्ते, अलका बापट. सुनबाई अलका बापट म्हणजे पत्ता कट, Well, म्हणजे बॉबकट. त्याचं काय आहे, आमचे दादा कधी काय बोलतील ना याचा अजिबात भरोसा नाहीये बघा. हो म्हणजे तसं जरा गमतीचा स्वभाव आहे. थोडक्यात म्हणायचं झालं ना तर रात्य सभा म्हणा ना. रात्य. Rotcha? What is that rotcha? यू डोंट नो रात्य? रात्य म्हणजे ए नॉटी ओल्ड बॉय. Oh, how sweet. काय मस्त
वाटलं ऐकून. नो आय मीन यू हॅव सच अ स्वीट सेन्स ऑफ ह्युमर नाही का हो? बरं, ठीक आहे. या आत या. मी तुम्हाला आमच्या देशपांडे खानदानाची ओळख करून देतो. या. विथ प्लेजर सर. सर्वप्रथम मी दादासाहेब देशपांडे, हा? मोठ्या कौसात मराठी प्रोफेसर, छोट्या कौसात निवृत्त. ओ प्रिटी नाईस टू मीट यू सर. केलंय मगाशी, परत करायची गरज नाहीये. हा. हाय. हे मात्र केलं नव्हतं. या आमच्या सुनबाई सुनीता देशपांडे. ओ मीन्स यू आर थथरीला. डॉक्टर आणि धोतर गोंधळ घालू नका. Oh, doesn't matter much, you know. Oh, pretty nice to meet you, madam. लांब ना. आणि हे आमचे पुढे गेला. आपण वेळात वेळ काढून आमच्या या समारंभाला आलात त्यामुळे धन्यवाद. हे आमचे सन्माननीय अतुल देशपांडे. Oh, hello. टेम्को मध्ये इंजिनियर आहे. Temco? You mean Telco? आय मीन थेम्को. Temco? टेल्कोच्या कंपाऊंडच्या पलीकडे थेम्को. Oh, yeah, that Temco. तिकडे इंजिनियर आहे. What does he do there? छत्री दुरुस्त करतो. हो दादा. तरी चांगलं करतो एवढंच मला सांगायचं होतं. हा? आणि या आमच्या माणिकताई उर्फ माणिक देशपांडे, Hello. राणेबाईंच्या शिष्या. सध्या एवढी ओळख पुरे आहे त्यांच्यासाठी. जा ती बॅग घेऊन या बाबा. जा जा. जा रे बाबा, अशा प्रसंगी पडेल ती सगळी कामं करावी लागतात. जा. हळू. तुम्हाला सांगतो मिस्टर पापड, आमचा अतुल आहे की नाही कम्प्युटर मध्ये एकदम एक्सपर्ट आहे बघा. Oh, how nice. He will be a good choice. Well, म्हणजे? म्हणजे काय का तामिळ बापट आहेत का? मी इंग्लिश मध्ये बोललो आता. दादा थांबा ना थोडं. हा. लीलाताई या, तुम्हाला फ्रेश व्हायचं असेल Sure, ना? yeah. Oh, get relaxed. Better take a bath. Hot water bath. You feel fresh, you know. Better take it, yeah. नाही. इथे सुद्धा पाण्याची बोंब आहे. तांब्याने आंघोळ करावी लागते. Okay, I'll take a quick wash then. मिसेस देशपांडे, आमच्या लंडनमध्ये गेली घराचा पॅटर्न इतका डिफरंट असतो. हो का? या तुम्हाला तर आमच्या घराचं पॅटर्न दाखवते. हे गार्डन. अच्छा. या Okay. इकडे किचन हा. आणि इकडे रूम्स. या दाखवते. पापड मी आता जरा पडतो. हे प्रभाकर इकडे. आपल्याकडे एवढे पाहुणे आले, 7 समुद्र पलीकडनं खाऱ्या पाण्यावर ना, तू काय रे सारखा जाऊन पडतो? अहो दादा आज माझं खूप ड्रायव्हिंग झालंय, दमलोय. अरे कंपनीमध्ये जाऊन काही ड्रायव्हर आहे असं बोलतोयस तू? बरं जाऊ दे, तो सुटकी चेहरा घेऊन बसण्यापेक्षा तू आत पडलेलाच बरा. जा. पडतो. चला निळू भाऊ या. Nilu Bhau? या निळू भाऊ. Come on. He's Atul Bhau. He's not Nilu Bhau. You are निळू भाऊ. Oh, no, I'm not Nilu Bhau. Then what भाऊ are you? I'm Neelakanta Hararama Bappat. Hey, don't those my imported bags. I recently purchased them at Lancaster Station. अरे चोर बाजारात बॅग आणली असं म्हणतायत ते. What? चला निळू भाऊ, तुम्हाला आमचा बाग बगीचा दाखवतो. Means you're Gadan. बाग बगीचाला गदान म्हणतात का? Of course, Gadan. चला तुम्हाला आमचं गदान दाखवतो. हमने हमारे गदान में नया कलम लगाया है. Oh, Kalam? You mean botanical crossing that goes up and spreads and creates something new? प्रत्येक गोष्टीचे ट्रान्सलेशन करू नका हो. मेरे भेजे को मुंगळे आते मुंगळ्या. What is Munglaya? वो 6 पाय पे तर चक्र से मुंगळे आते. What is Tartar? मेरे साथ गदान में चलो, नया कलम लगाया है. But what is that? कांदे के झाड़ के ऊपर बटाटे आते हैं. Oh, onion trees, potato hanging. Oh, show it to me, botanical garden. Well, excuse me. अरे वा, आज खूप आवरावरी चाललेली दिसतेय. हाय. काय ग, किती वर्ष होतीस लंडनला? मी की नाही 2 वर्ष. वाव, 2 वर्ष? लंडन मध्ये सगळे अगदी फार गोरे असतील नाही? हो ना. आणि एकत्र इतकी गोरी माणसं बघायची म्हणजे असं गांगड
सावळी म्हणत असते. सावळी, काळी पण काळी. आता तुला काही म्हटलं तर आमचा तर निकालच लागला. ए, काहीतरीच काय. काय केलं 2 वर्ष लंडनला? मी की नाही खूप हिंडले, अगदी मनसोक्त हिंडले. म्हणजे अगदी पाय दुखेपर्यंत? छे छे, पप्पांचे पैसे संपेपर्यंत. पण नाही म्हणाला, कोर्स मात्र केला. कसला कोर्स? अगं ब्युटिशियनचा. अच्छा. काय का माणिक, मी तुमच्या पुण्यात ब्युटी पार्लर उघडली तर चालेल का ते? पुण्यात ब्युटी पार्लर चालणं तसं जरा अवघडच आहे. का? कारण पुण्यातल्या स्त्रियांना असं वाटतं त्या ऑलरेडी आधीच खूप सुंदर आहेत. मला की नाही पुण्यात राहायचे आहे. पप्पा म्हणतात एकटे राहायचे नाही डॉटर, लग्नाचं जमलं तर या. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे नवरा दाखव नाहीतर लंडनला चल. हो ना, आता नवरा मिळवणं काय फ्लॅट मिळवणं इतकं सोपं आहे का ग एका महिन्यात? अगं पुण्यात नवरा मिळणं एकदम सोपं आहे. हो. तू नुसती सकाळला जाहिरात दे, तुझ्याशी लग्न करण्यासाठी मुलांच्या नुसत्या मारामाऱ्या होतील. बापरे, पण मला मारामारी करणारा नवरा नकोय. अगं घे ग. नको तो तुझ्याकडेच ठेव. मला आपला शांत नवरा हवा. शांत नवरा हवा? हो. अगं परवा आम्ही बांबोड्याला गेलो होतो, तिकडे तो पोरगा इतकी बकबक करत होता, इतकी बकबक करत होता की लिटरली मला बोर झाले. आता तू पण बघ करायची. वा, तुम्हा मुलीची अगदी इन्स्टंट गट्टी जमलेली दिसतीये. बाकी तुम्हा मुलींचं चांगलं आहे. लग्ना अगोदर भेटलात ना की नुसत्या हसण्याच्या उकळ्या फुटत असतात तुम्हाला. वेल, आणि लग्न झाल्यानंतर भेटलो तर नवऱ्याच्या उखाळ्या पाखळ्या. पण दादा, हा. अलकाचा एक प्रॉब्लेम आहे. काय आल्या आल्या प्रॉब्लेम का? चांगला पायगुण आहे पोरीचा. बरं ठीक आहे, काय प्रॉब्लेम आहे सांगा मला. आणि तो तुम्हाला सोडवला पाहिजे. म्हणजे नाहीतरी सध्या तुम्हाला काही कामधंदे नाहीच आहे. हे मूर्खासारखं बोलू नको. प्रॉब्लेम काय आहे ते सांग. दादा, अलकाला पुण्यातून एका महिन्याच्या आत एक पॉश मुलगा शोधून द्यायचा. एका महिन्याच्या आत एक पॉश मुलगा? म्हणजे मुलगा मी असा यू हजर केला असता ग. एक छोटासा प्रॉब्लेम आहे. काय हो? मुलीचे केस जरा लांब हवे होते. मी वाढवीन ना, वाढवीन. वाढवशील? मग नवरा मुलगा एका महिन्याच्या आत असा हजर करतो, पण त्या अगोदर मला मुलीची वधू परीक्षा घेतली पाहिजे. ओके, आय एम रेडी. वा, ये असं काय सांगते आय एम रेडी? मग? हे असं करायचं आणि सांगायचं मी तयार आहे आणि थोडस लाजायचं. ही राणेबाईंची शिकवणूक दिसतीये. राणेबाई असं नाही म्हणणार. राणेबाई म्हणतील मी लग्नाला तयार आहे. बाईस गो बाईस मुली, बाईस गो बाईस. नाव काय? अगं सटवे, नाव काय? डाव्या कानाने बहिणी का काय मुलगी? अलका बापट. अलका बापट, सुंदर. बरं मुलीला चष्मा नाही? व्हेरी गुड. बरं मुलीला मंगळ? हो आहे. का? नाही, कसं आहे माहितीये का, मुलीला जर मंगळ असेल ना तर लग्ना अगोदर नवरा मुलगा घरामध्ये टंगळ मंगळ करतो आणि बाहेर जाऊन चंगळ करतो. बापरे, पुण्यात अजून इतकी कॉन्झर्वेटिव्ह मुलं आहेत. आता कम्प्युटरला नारळ वाहता म्हणजे विचार करा. अय्या दादा, तुमच्या डोक्यात काय शिस्त आहे? तुझ्या डोक्यात ते शिस्त आहे, तेच माझ्या डोक्यात शिस्त आहे. काय नाही, काय आमचं सगळं साईडला चालू आहे, काय नाही. बरं मला एक सांग अलका, तुला मुलगा कसा हवा? बापरे, मोठा गंभीर प्रश्न आहे हा. अरे बापरे, म्हणजे आपल्याला आता चौकात चौकात सभा घ्यावा लागणार तर? काही नको. बरं ठीक आहे, थोडक्यात काय, तुला मुलगा गंभीर हवा? तसं थोडं ब्रात्य असलं तरी चालेल. अरे वा वा वा, म्हणजे मला चांगला स्कोप आहे. दादा, तिला नवरा हवाय, आजी सासरा नवरा म्हणून नकोय. तसं नाही ग बाई, माझ्या विचारांना स्कोप आहे असं मला म्हणायचं होतं. बरं ठीक आहे अलका, मला एक सांग, तुला मुलगा ना असा गोराच हवा का थोडा फेअर अँड लवली देखील चालेल? बावळट गोरा असेल
तर नको. बर दादा हा. हे कसं काय जमायचं? का आपलं म्हणजे कसं अगदी बवळट गोरा. बरं का मला एक सांग, तुला असा किरकोळ शरीर यष्टीचा पाहिजे, असा भरदार छातीचा पाहिजे? ते छातीचे जाऊ द्या, हा. पण दंड मात्र मजबूत पाहिजेत. आता हे दंडाचं मध्ये काय आलं? ते काय ना, पाण्याच्या बादल्या उचलता याव्यात ना म्हणून. अरे बापरे, म्हणजे तुमच्या लंडनला सुद्धा पाणी रस्त्यावर असं भरून आणावं लागतं का काय? हो दादा, मग ती लंडनला कुठे राहणार लग्नानंतर? मग पुण्यात नाही का राहणार? अरे, हो. मग तर दंड अगदी मजबूत पाहिजे. बरं तर मला एक सांग की तुला असा डॉक्टरच हवा का आपला इंजिनियर देखील चालेल? तसंच काही नाही अगदी, हा. पण स्वतःच्या पायावर उभा असलेला हवा. अगं मग कंडक्टर पण चालेल की? काय? नाहीतरी दिवसभर स्वतःच्या पायावर उभं राहून टिंग 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 करत असतो. बरं ते जाऊ दे, हे घ्या हे घ्या, हा हे मेनू कार्ड घ्या. I don't want to eat now. I just had my food. आपण सारखा सारखा खाण्याचा विचार करू नये का? हे लग्नाच्या दराचं मेनू कार्ड आहे मुलांचं, सिलेक्ट करा आणि ऑर्डर करा. डॉक्टर, 50 लाख, इंजिनियर, 40 लाख. पण दादा, हा तर हुंडा झाला. हा आणि हुंडा घेणं हा कायद्याने गुन्हा आहे असं. राणाबाई म्हणाल्या. अरे कायद्याचं सोडा आणि फायद्याचं बघा. हुंडा देण्यात कसला आला आमचा फायदा? अरे तुला सांगतो, एकदा का लग्नामध्ये पोराने हुंडा घेतला ना, जन्मभर तुमच्यासमोर गोंडा धोळत राहील तो. हा नाही मिळणार हुंडा. आमची मुलगी गुणांचा हंडा, आमची मुलगी गुणांचा हंडा मिळणार नाही. छलान हुंडा. आमचा मुलगा घोळे गोंडा, आमचा मुलगा घोळे गोंडा, लग्नात पाहिजे हिरो होंडा. मिळणार नाही. छलान हुंडा. लग्नात पाहिजे हिरो होंडा. मिळणार नाही. छलान हुंडा. रुम रुम. नाही मिळणार हुंडा. बरं मला एक सांग, तुमची मुलगी एवढी गुणांचा हंडा, असे काय गुण उधळले तुमच्या मुलीने? उधळलेत हा? असे काय गुण सामावले तुमच्या मुलीमध्ये? सुशील आहे, सालस आहे, सर्दीला आहे, खोकल्याला आहे, आल्याची वडी, आले पाक. मूर्खासारखं बोलू नको ग, नीट काय ते सांग. ब्युटिशियनचा कोर्स केला आहे मी. वा आणि तो सुद्धा लंडनहून दादा, लोणारून नाही. वा. शिवाय बाटिक पेंटिंग सुद्धा येतं मला. बाटिक आत्ता चांगलं म्हटलं, ते बाटिक म्हणजे अगदी लगेच खाटीक सारखं करून टाकलं तुम्ही घाणेरडं. जाऊ दे, स्वयंपाक करता येतो का नाही ते सांगा ती. हो येतो ना, येतो. काय काय येतं सांग. मला की नाही कुकर लावता येतो, मिक्सर वापरता येतो, शिवाय 2 मिनिटात नूडल्स सुद्धा बनवता येतात. वा. जस्ट 2 मिनिट्स हा. वा. पाहिलं दादा, तिला किती किती स्वयंपाक बनवता येतो, तो सुद्धा 2 मिनिट्स मध्ये. हा तिला 2 मिनिट्स मध्ये स्वयंपाक करता येतो, तुला नुसतं 2 मिनिट्स म्हणता येतं. दादा, ते जाऊ दे, पुरणपोळी येते का नाही ते सांगा ती. 50%. आता हे 50% काय भानगडे? पोळ्या इतक्या छान जमतात, इतक्या छान जमतात. अरे काय? पोळ्या हा. पोळ्या इतक्या छान जमतात, इतक्या छान जमतात. इतक्या छान जमतात, इतक्या छान जमतात. घरचे तरी खातात का? नीट सांग. पोळ्या इतक्या छान जमतात, पण पुरण मात्र नवऱ्याने वाटून दिलं पाहिजे. अरे बापरे, म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटी येतं. बर काही हरकत नाही. आता शेवटचा मधुर प्रश्न, मुलीला संगीत येतं? मुलीला गाता येतं? गाता येतं, गाता येतं. कशी म्हणते बघा, गाता येत. दादा. मी सांगतो ते भावगीत मला लवकर म्हणून दाखवा. चला रेडी रेडी. पिलत नागिन निघाली, नागोबा डोहायला लागला. दादा, हे भावगीत आहे का? अरे केवढं सुप्रसिद्ध भावगीत आहे माहिती नाही का तुम्हाला? बरं, जाऊ दे. एखादं हिंदी चित्रपटातलं गाणं म्हणा. आजा आई बहार, जनगण मनाच्या चालीत म्हणा. तुम्ही शिक. गंमत केली ग, ओरिजिनल चालीत म्हणा. आजा. अरे 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 अरे, काय सूर लावलाय, काय सूर लावलाय. मारुतीचं आणि गणपतीचं नाव घ्या आणि म्हणा पुढे म्हणा. आजा आई बहार, दिल है बेकरार, ओ मेरे राजकुमार, तेरे बिना रहा न जाए. आजा. अरे अरे अरे, चुकीची एंट्री, हिरोची एंट्री पाहिजे आता. Oh, Atul wants to come, then I will come afterwards. आता आला चालत ना, आता या 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 इकडे. पण मी जरा आता
पडतो. हे प्रभाकर इकडे इकडे. लहानपणी तुला चालायच्या अगोदर मी तुला बसायला शिकवलं होतं, आठवत आहे का? तेव्हा लहान मुलासारखं छान छान मला इथे बसून दाखव बघू. बचा 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 बचा. शाबास, बचला की. अरे वा, बसलेले बाबा किती छान दिसत आहेत. असं बोलू नको, नाही तर बसल्या बसल्या पडेल. हा, चला आपण राजकुमाराच्या शोधात जाऊया. काय चला. सो हॉरिबल. What's wrong with this, darling? किती उकडतंय. लंडनमध्ये कसं खूप वाटतं नाही का हो? अरे नाही नाही, ठीक आहे ठीक आहे, चालू द्या तुमचं. गदांमध्ये नवीन कलम लावला मी बघून होतो. तुमचं चालू द्या चालू द्या. हा, किती वेगळं वाटतं लंडनमध्ये. Yeah. You know, Prabhakar, they have totally different system. Totally different system. डिफरंट म्हणजे नक्की काय डिफरंट? तिथले एकूण कल्चर, यु नो कल्चर. कल्चर डिफरंट आहे तिथले. काय कळलं नाही. कल्चर म्हणजे मी तुला एक एक्झाम्पल सांगतो. एकदा लंडनमध्ये मी सहज चाललो होतो रस्त्यावरून. अरे वा, लंडन मध्ये चालतात तर रस्त्यावरून? हो, ऑफकोर्स ऑफकोर्स. रस्ते किती स्वच्छ आणि क्लीन असतात तिथले नाही का हो? या सो स्वच्छ आणि क्लीन. यु नो प्रभाकर, लंडनमध्ये मी असं रस्त्यावरून चाललो होतो तर एका गृहस्थाने मला शिक्षित केले रस्त्यावर. काय लंडन मध्ये शुकशुक? ओ नॉट दॅट वे. तो गृहस्थ मला म्हणाला, वेल एक्सक्यूज मी सर. मला वाटलं शुकशुक. मला सांग ना, त्या गृहस्थाने मला कशासाठी बोलावले असेल ते? कशासाठी? यू ट्राय टू गेट दिस थिंग्स. यू ट्राय टू इमॅजिन, यू ट्राय टू अंडरस्टँड. म्हणजे मला विचार करून सांग ना कशासाठी ते. हो, मी जरा पडतो. प्लीज प्लीज, आय विल टेल यू, डोंट वरी अबाउट इट. त्या गृहस्थाला एक मोठे कपाट आत ढकलत न्यायचे होते. आईला चक्का मला समजला तुला तो. डार्लिंग, तुम्ही सूट नव्हता घातला. वेल डार्लिंग, मी फुल सूट मध्येच होतो, पण लंडन मध्ये असली कामे करायला कोणी लाजत नाही. डिग्निटी ऑफ लेबर अँड ऑल, यु नो. गंमतच आहे. मग मी ते कपाट आत नेऊन ठेवले तर त्या गृहस्थाने माझ्या हातात फ्यू शिलिंग्स ठेवून दिले. बोला हमाली, चक्का हमाली. डार्लिंग, घेतलेत ते शिलिंग्स तुम्ही? घेतलेत ते शिलिंग्स? अरे घेतले नसते तर तू माझ्यावर रागावला नसता का? का? लंडन मध्ये असली कामे कोणी फुकट करून घेत नाही. तुला आश्चर्य वाटेल प्रभाकर, यू विल बी सरप्राइज. लंडन मध्ये फ्यूची मेजॉरिटी सुद्धा इंडियन लोकांचीच आहे. काय अभिमानाची गोष्ट सांगताय. स्वच्छता, एव्हरीवन इज सो क्लीन, सो फंटास्टिक, यू नो. मला सहज आठवण झाली स्वच्छतेवरून. परवा मी डेक्कनवर गेलो होतो. आवर गुड ओल्ड डेक्कन, आवर स्वीट मेमरीज. तिथे मला सहज चहा पिण्याची लहर झाली. तर एका छोट्या हॉटेलमध्ये गेलो मी. द हॉटेल वॉज सो स्मॉल, जस्ट 2 benches were lying there. And I was surprised to see the board, you know. I was surprised to see the board. The board was too big. What was the name of the board? What was the name? Yeah, I got it. Basaveshwa Amritulya. बस. Basaveshwa Amritulya. हा, आमचं बसवेश्वर अमृत तुल्य. Oh, is it so? I could not tolerate that atmosphere. You know? काय चहात माशी सापडली वाटतं. माशी, यू कॅन अंडरस्टँड. तुम्ही ती बाजूला काढून फेकू तरी शकता, पण तिथल्या पोरानं पाणी आणलं, 5 बोटं पाण्याच्या ग्लासमध्ये लाईक दॅट, आणि त्याने माझ्या टेबलासमोर ठेवून दिले. आणि तुम्हाला म्हणतो काय माहितीये, साहेब अजून काय पाहिजे का साहेब, अजून काय पाहिजे का? मी पण त्याच हॉटेलमध्ये गेलो होतो. अरे असल्या कसल्या घाणेरड्या हॉटेलमध्ये जातोस तू? अरे जसं तुला पाणी दिलं तसंच मलाही दिलं. मी पण चिडलो, ओरडलो, वैतागलो त्याच्यावर. तो अगदी कळवळला. तो काय म्हणाला माहितीये, वडील साहेब, साहेब मी हे पाणी तुम्हाला असं दिलं हे खरंय, पण जे पोरग मला पाणी देतंय ते बॅरल मध्ये उभं राहून देतंय. ओ माय गॉड, पाण्याच्या पिंपळात आत उभा राहून पाण्याचे ग्लास बाहेर भरून देतो. ओ माय गॉड, आय नीड टू सी द डॉक्टर. हे तर काय पुढे तो काय म्हणाला माहितीये का? काय म्हणाला, साहेब 4 रुपयाचा चहा प्यायचा असेल तर पाणी हे असंच मिळेल. काय उर्मट बोलणं हे? ही काय भाषा झाली? हा, हीच आमच्या पुण्याची भाषा आणि हाच आमचा पुण्याचा ऍटिट्यूड. काय पुणेकर?
अरे बस बस, आपण गमती करू जरा थोड्या आता थोड्या. आपण गमती नंतर करू. मी आता जरा पडतो. अरे थांब प्रभाकर, कुठे निघालास? आपल्या गमती राहिल्या की थोड्या थोड्या. अरे प्रभाकर, प्रभाकर. अहो इकडे या. अहो म्हणा ना, मी काय म्हणते, अहो म्हणा ना, काय सारखं इकडे इकडे करताय? अहो काय? इकडे इकडे या. अहो काय लोकांच्या घरी या चावटपणा, तुम्ही काही करता. इकडे या. मी काय म्हणते, भांबुर्ड्याला नकार कळवून टाका. अहो पण पार्टी चांगली होती. मग आपली मुलगी काय वाईट होती? तसं नाही हो, मग कसं? तुम्ही म्हणाल तस. हा, मी काय म्हणते, आपण इथे शब्द टाकून पाहिला तर इथे उडू नका. अतुलसाठी म्हणते मी. आता अतुल कशाला? अतुल कशाला काय? हो आलं लक्षात, आलं लक्षात. अतुल, हा. आवर डॉटर, their marriage, papa 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 papa. Then we go back to London. हा. But you know, हा. you know, you know, आय नोच. you knows. हा, मी काय म्हणते, मुलगा चांगला शिकलेला आहे, इंजिनियर आहे. पण त्याचा विचार आहे का? नसायला काय झालं? मग मी प्रभाकरकडे शब्द टाकू का? काही नको. मग तुम्ही वहिनींशी बोलून घ्या. अजिबात नको. अहो मग आपण करायचं काय? आपण की नाही अतुललाच कटवूया. गटूया. यू मीन पटूया, पटूया. नो नो, आय मीन गटवूच या. ओ गटूया. हा. पण कसं? इश. ओ आलं लक्षात, आलं लक्षात. म्हणजे माग तुम्ही आम्हाला गटवलं तस.